ने मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की माणूस गेल्यानंतर पाटील साहेब की सगळे विसरतात, मात्र या दोन्ही पुतण्यांनी कमलाकरजी यांचं त्या ठिकाणी स्मरण ठेवून त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली, त्याबद्दल मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. कमलाकरजी अगदी एक हार उडणारी व्यक्तिमत्व होतं. संजयजी त्या ठिकाणी माझ्याकडे आले रुंद्याला शाळेवर, त्यावेळेस सांगितलं की अतिशय बेधडक बोलणारा माणूस, अशा प्रकार त्यांचा स्वभाव होता. पाटील साहेबांनी बाकीचे त्यांच्या राजकीय आणि इतर व्यक्तिमत्वाला सांगितलेच आहे. मात्र नंतरच्या काळामध्ये ज्याप्रमाणे पाटील साहेबांना भेटता आलं नाही, तसं मलासुद्धा भेटता आलं नाही. मात्र आम्ही या ठिकाणी संजयजी आणि निलेशजी या ठाणे जिल्ह्यामध्ये आदरणीय आमदार कतोरे साहेब आणि कपिलजी पाटील साहेब यांच्याबरोबर काम करतात. त्यांचंसुद्धा ठिकाणी त्या राजकीय सामाजिक पक्ष कार्यामध्ये मोठं योगदान आहे. नुकताच जी काही मानिवलीची ग्रामपंचायत झाली त्यामध्ये त्यांनी सरपंच उपसरपंच दोन्ही निवडून आणले. या ठिकाणी मला या तरुण मित्रांना एवढंच सांगायचं आहे की या धगाधकीच्या जीवनामध्ये नॉट इम्पॉर्टंट ओनली एज्युकेशन बट ऑल्सो इम्पॉर्टंट को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या अतिशय धावपळीच्या जीवनामध्ये विरंगुळा कुठेतरी मिळावा म्हणून तरुणांसाठी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या ठिकाणी बँकेचे उपाध्यक्ष पाटील साहेब, अरुणजी पाटील साहेब यांनीसुद्धा वालकस बेऱ्याला सकाळी मी तिथे जाऊन आलो की अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आज या ठिकाणी निलेशजी आणि संजयजी आणि त्यांचे माऊस भाऊ राजाजी पाटील साहेब यांनी या स्पर्धा आयोजित केल्या. मला या ठिकाणी यांना धन्यवाद द्यायचे आहेत की तरुणांना तुम्ही चांगल्या प्रकारचे या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. जिंकला कोण आणि हरला कोण याला महत्त्व नसतं, हरणारा असल्याशिवाय कोणी जिंकत नसतो आणि म्हणून दोघांना तेवढं महत्त्व असतं. या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व तरुणांनी सहभाग घेऊन या स्पर्धेची जी काही शोभा वाढवली त्याबद्दल सर्व तरुण क्रिकेट संघांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारचे खेळावा अशा प्रकारे सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. विकेट हॅट्रिकची संधी, गोलंदाज तयार. ओहो, इथे मोठा फटका जो मात्र सजवलाय, चेंडू हवेमध्ये झेल झाला आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट. छगनने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आणि योगेश मामा हरड यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज. उमेश मामा हरड यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज. पद्माकरजी हरड साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत दिनेश. विकी बिगिट करण्याचा प्रयत्न आणि चौथ्या बॉलवर चौथी विकेट. टीम गोलंदाजी मैदानामध्ये करतो. अचूक टप्प्याची कामगिरी मैदानामध्ये झाली. 4 बॉलवर 4 आल्यात. विकेट, गोलंदाज तयार. इथे चेंडू हवेमध्ये 5व्या बॉलवर 5वी विकेट. छगन सांबरे अप्रतिम गोलंदाजी करतोय. 5 बॉल मध्ये 5 विकेट.
5 बॉलमध्ये 5 विकेट घेतल्यात आणि 5ही कॅच क्षेत्ररक्षकांनी पकडलेत. अप्रतिम झेल. या बॉलवर जर विकेट घेतली तर विष्णू काका शेलार यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज. 5 बॉलमध्ये 5 आल्यात. स्ट्रायकर एंडवर आपण फलंदाज पाहतोय. सूरज गोलंदाज तयार. छगन सांबरे. इथे सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. छगन सांबरेने 5 विकेट ऑल. 5 चेंडू मध्ये 5 विकेट घेतल्यात. अप्रतिम गोलंदाजी. अचूकता पाहायला मिळाली. टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण काय घेतला ते दाखवत असताना टीम बापसाईला अप्रतिम गोलंदाजीचा नजराना मैदानामध्ये पेश केला गोलंदाज छगनने. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकासच्या हातामध्ये चेंडू आहे. विकास येतील गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय दिनेश. नॉन स्ट्रायकर एंडवर सूरज आहे. ज्या सूरजने पहिल्याच बॉलवर चौकार खेळत खातं खोललंय. अजून शुभम मैदानामध्ये येणं बाकी आहे. शुभमला एवढं लेट का ठेवलाय ते देखील पाहावं लागेल. ज्यावेळेस पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट गेल्या तिथे शुभम आले असते तर परिस्थिती काहीशी वेगळी पाहायला मिळाली असती. परंतु 5 बॉलवर 5 विकेट गेल्यात. एक चौकार आला शेवटच्या बॉलवर. आता गोलंदाजी मार्कवर विकासच्या हातामध्ये चेंडू आहे. विकास स्ट्रायकर एंडवर आपण दिनेशला पाहतोय. इथे टाकलेला चेंडू अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतोय. चेंडू डॉट असेल. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. लाजबाब गोलंदाजीचं प्रदर्शन जे मात्र पाहायला मिळत आहे. अंतडे टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मैदानामध्ये राहिली. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवर. विकास इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका फसलाय. कॉटन बोर्डची संधी आहे आणि झेल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. संघाला लागलेला हा 6वा धक्का आहे. ज्या खेळाडूने 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार मिळवलेत असा खेळाडू आता मैदानामध्ये दाखल होतोय. शुभम टेंबे ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्याने मागच्या मॅच मध्ये एक हाती किल्ला जो मात्र लढवला होता. आता देखील जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर आली. 6 बाद. धावफलकावर धावसंख्या 4. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. विकास गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. तर स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय सूरज. इथे टाकलेला बॉल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगल आली. संघाची धावसंख्या 5. या धावसंख्येवर 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना क्वार्टर फायनलची लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. जी टीम जिंकेल ती बक्षीस पात्र फेरीत. इथे सुरेख प्रकारचा फटका. कव्हरला चेंडू खेळलाय. तिथे कॉलिंग चांगले पाहायला मिळाली. चेंडू डॉट येतोय. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना विकास आपण पाहतोय. बापसाई टीम खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडली आहे. तारणहर्त्याची आवश्यकता आहे. तो तारणहर्ता कोण ठरतोय ते देखील पाहायचं आहे. सूरज आणि शुभम ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. 6 फलंदाज बाद झालेत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शफल झाले होते. फाईन दिशेमध्ये चेंडू खेळायचा होता परंतु बॅटवर येऊ शकला नाही. हा चेंडू देखील डॉट. 6 बाद. 5 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना टीम बापसाई क्वार्टर फायनलची लढत.
इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगानं, परंतु पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. दोन्ही हात समांतर, हा चेंडू अवांतर. वाईटच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या 6-6. 9 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. सुरेख प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. विकेट देखील भरपूर मोठ्या प्रमाणात आल्या. पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये 5 विकेट. एकाच गोलंदाजाने पूर्णपणे खिंडार पाडला. छगन अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. 10वा चेंडू डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 6-6 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना टीम बापसई अडचणीमध्ये सापडते. अंतडे संघ आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला. इथे देखील स्कूप करण्याचा प्रयत्न. धक्का क्रमांक 7वा. 7-6 धावा. आपण एक विशेष सन्मान जो मात्र घेणार आहोत. संजय भाऊ शेलार आणि त्याचबरोबर निलेश भाऊ शेलार यांना विनंती करतो, आपण एक शुभ सन्मान घेतोय ज्यांनी आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन जे मात्र केलं. असे बोपर गावाला बिलॉंग करणारे विनोद पाटील सर यांचा शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावर होतोय. आजच्या दिवसासाठी जे आपल्या या स्पर्धेसाठी खूप चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतं. मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांच्या वाणीतून सजवल्या जातात असे बोपर गावाला बिलॉंग करणारे विनोद पाटील सर यांचा आपण करतोय शुभ सन्मान. सर्वात मानाची पद्माकरजी हरड साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. रतनबुवा सारख्या मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खूप चांगलं समालोचन ज्यांच्या वाणीतून आपण सातत्यानं ऐकतो असे विनोद पाटील सर यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर जो मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ते शुभमच्या पॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहतोय. तदनंतर हरड साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून जो मात्र केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी जी मात्र येताना पाहायला मिळते. त्यांचा विशेष सन्मान जो मात्र या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. तदनंतर उमेशजी हरड साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने करतोय. संजयजी शेलार साहेब आणि तदनंतर निलेशजी शेलार भाऊस यांच्या वतीनं विशेष सन्मान जो मात्र आपण करतोय. आणि मैदानामध्ये वादळाला सुरुवात झाली. नाव आहे शुभम. अनेक जणांच्या समोर प्रश्नचिन्ह होतं की शुभम एवढ्या लेट का आला. कारण ज्यावेळेस पहिल्या 2 विकेट गेल्या त्यानंतर शुभमला मैदानामध्ये येणं गरजेचं होतं, ज्यावेळेस संघ अडचणीत होता. आता शुभमची कामगिरी पाहिली. 2 बॉलवर 2 षटकार आलेत. एकटा लढतोय आपल्या गावाच्या नावासाठी. शुभम टेंबे ज्याने खूप चांगलं क्रिकेट खेळलं. इथे मोठा प्रहार. सलगचा 3रा. वा बाई वा. तीन बॉलमध्ये 3 आलेत आणि अजून जर 3 बॉलमध्ये 3 मारले ना, या स्पर्धेचे आयोजक संजय शेलार साहेब यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. खऱ्या अर्थानं आता बापसई गावची रन मशीन रंगात आली. 3 बॉलमध्ये 3 षटकार खेळले. शुभम नावामध्ये दम आणि तो मैदानामध्ये दुसऱ्या टीमवर खूप मोठं आक्रमण करतो. अजय गोलंदाजी मार्कवर तयार. इथे 4थ्या बॉलवर 4था. वा बाई वा.
ताकात बॅटिंग मैदानामध्ये करतोय, अप्रतिम फलंदाजी शुभम टेंबे ऑन फायर. ₹1100 आमचे निलेश भाऊ यांच्या वतीने ₹1100. 2 शेलार या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्या वतीनं ₹2000. विष्णू काका शेलार यांच्याकडून ₹500. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा धावफलकावर. 4 बॉल मध्ये 4 षटकार खेळलेत. शुभम इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं कमबॅक अजय आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. बापसई इथे सुरेख प्रकारचा फटका, कव्हरला चेंडू खेळलाय. कल्लात्मक स्ट्रोक मात्र पाहायला मिळतो. एक सिंगल घेतली, विश्वास आपल्या बॅटवर दाखवला. एक सिंगल घेतली, स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली जाईल. संघाची धावसंख्या 31 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये कंप्लीट आहे. 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी. डीजे पद्माकरजी हरड साहेब यांच्या वतीनं पारितोषिक येत. जर या आता 6 बॉल शिल्लक आहे, त्या 6 बॉल मध्ये 6 षटकार खेळले तर ₹5000 पारितोषिक. शुभम मैदानामध्ये पाहतोय. शुभम टेंबे नावाचं वादळ. 3 षटकार जर आता खेळले या षटकामध्ये सलगचे तर ₹2000 पारितोषिक आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक संजयजी शेलार साहेब. 3 मारले तर ₹2000 पारितोषिक आहे. पारितोषिकांचा फार मोठा वर्षाव. उमेश मामा हरड यांच्या वतीनं ₹1000 प्राइज आहे. जो गोलंदाज शुभमची विकेट घेईल, शुभम टेंबेची. गोलंदाज तयार. इथे टाकला गेलेला चेंडू भन्नाट वेगानं. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. धावा कशा येऊ, धावा येणं गरजेचं. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 धावा. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये 4 पाहतोय. 4 षटकांचा सामना. 2 षटकांमध्ये परिस्थिती अशी होती 6 बाद 6, परंतु तिथून डाव सावरला. शुभम टेंबे पुल पुल ब्युटिफुल पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर. वा भाई वा, आज मन जिंकतोय सर्वांची. षटकार गौरव टेंबे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला इथून पुढे ₹1000 पारितोषिक. संघाची धावसंख्या 38. विवेक इथे देखील हेलिकॉप्टर एम्प्लॉय केला. चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतो. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते काय घडलंय ते देखील पाहायचं. हात लागलेला आहे आणि त्याच कारणास्तव इथे 2 धावा कंप्लीट. क्रिकेट खेळत असताना थोडीशी घाई तुम्हाला किती महागात पडू शकते आता ते पाहायचं. 1 धाव तरी ते गमावल्या आणि क्रिकेट खेळत असताना एका धावेचं महत्व खूप आहे. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 40. बापसई संघ मैदानामध्ये. शुभम टेंबे या खेळाडूला कोण बापसई मध्ये विसरू शकणार नाहीये. ज्या प्रकारची कामगिरी केल्या, ज्या प्रकारचा संघ अडचणीत होता, तिथून शुभम अप्रतिम फलंदाजी करतो. इथे मोठा प्रहार. चेंडू करतो हवाई सफर. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. वाघांची दाडाने फोडला पाड.
9 चेंडू 39 या धावसंख्येवर घेतोय शुभमची. जर तुम्हाला इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. शुभम टेंबे अप्रतिम फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या पाहतोय 46, 39 धावसंख्येवर शुभम. इथे अजून मोठा फटका. क्षेत्ररक्षक बनगा दर्शक, वा भाई वा, अप्रतिम फलंदाजी. साधा संघाची धावसंख्या 52. या बॉलला जर षटकार आला तर संजय दादा शेलार यांच्या वतीनं 2000 रुपये आणि विष्णू काका यांच्या वतीनं 500 रुपये. फुलटॉस बॉल जो मात्र पाहायला मिळतोय तितका चांगला फटका. चेंडू सीमेचा वेध घेतोय क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावा येतील 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 54, 47 या धावसंख्येवर घेतोय शुभम टेंबे. 47 या धावसंख्येवर अफलातून फलंदाजी मैदानामध्ये करतोय. इथे अर्धशतक कंप्लीट होईल का आजच्या दिवसातलं पहिलं, या स्पर्धेतलं पहिलं. विवेक तयार. इथे टाकला गेलेला चेंडू भन्नाट वेगानं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. षटक कंप्लीट झालं, परंतु मैदानाच्या आतमध्ये शुभम टेंबेची इनिंग तुम्हाला आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्या प्रकारचे षटकार मैदानामध्ये खेचले, 6 बाद 6 संघ होता, तो संघ जाऊन पोहोचलाय 54 या धावसंख्येवर. अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार कामगिरी. काय बॅटिंग केली मैदानामध्ये. राजेजी मिरकुटे सर यांचं देखील शुभ आगमन होत आहे. काय बॅटिंग मैदानामध्ये केले. अफलातून फलंदाजीचा नजराणा पेश केला. धावफलकावर 54 धावा आहेत आणि 55 धावांचं टार्गेट मैदानामध्ये कशा प्रकारे चेस केलं जाईल ऐकण्यासाठी जाऊयात विनोद पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. दरम्यान राजेश मिरकुडे यांचं शुभागमन होते. चला लवकर फिल्डिंग लावायचे, लवकरात लवकर. फिल्डिंगसाठी मैदानात उतरायचं आहे. काय जबरदस्त फलंदाजी शुभम. आजचा दिवस शुभमने गाजवलाय. 2 मॅन ऑफ द मॅच त्याने पटकावल्या आणि त्या 2 मॅन ऑफ द मॅच त्याने ज्या पटकावल्या त्या बॉलिंगच्या बळावरती. पण आता त्याची बॅट तळपली. संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य अस्ताला जात असताना मात्र हा शुभम या मैदानावरती काय लढला. लहरों से डरकर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, और जब तक चोट ना पड़े हथौड़े की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि या मैदानावरती काय लढला. 7 गडी बाद झाले होते आणि धावा होत्या फक्त 6. आणि तिथून हे कमबॅक आपण पाहतो. एकूण धावा धावफलकावरती पाहतोय ते एकूण 54 धावा. कोणी विचार केला असेल. प्रत्येक जण प्रेडिक्शन करत होतं की आता 10च्या आत ऑल आउट होतो की काय हा बापसाई संघ. काही जण म्हणत 20वर होईल अशी चर्चा सुरू झाली. आणि यालाच क्रिकेट म्हणतात. अनिश्चिततेने भरलेला खेळ आणि या खेळामध्ये अनेकदा परीक्षण होतात फेल. आणि सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण पाहिला. आज शुभमने या मैदानावरती जी खेळी साकारलेली आहे त्या खेळीचे जे साक्षीदार आहेत ते कधीही विसरू शकणार नाही. बापसाई संघाचा हा एक उगवता सितारा ज्याने या मैदानावरती दाखवून दिलं की संघ अडचणीत असताना तारणहार कसं बनायचं, संकट मोचक कसं बनायचं, कसं लढायचं. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, पण बऱ्याचदा एखादा खेळाडू असा लढतो की ती लढाई त्याच्या एकट्याची वाटते. आणि तशाच प्रकारची खेळी या मैदानावरती शुभमने साकारली. 47वर तो नाबाद राहिला. अर्धशतकासाठी त्याला 3 धावा कमी पडल्या, पण हरकत नाही. त्याची ही 47 धावांची खेळी त्याच्या संघाला नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करून देऊ शकली. आणि इथून आता विजयासाठी करायचे आहेत एकूण 54 धावा. 55चं टार्गेट.
आणि लक्षात असू द्या भाऊस आमच्या बाजूला बसलेले आहेत आणि उद्यापासून कुठल्याही प्रकारचा टाइमपास त्या ठिकाणी अजिबात खपून घेतला जाणार नाही, कारण उद्या 8 मॅचेस आहेत. कारण आज 7 मॅचेस होत्या आणि उद्या सेमीफायनल खेळवायचे. सेमीफायनल किमान 4 ओव्हरची तरी व्हायला हवी. त्यामुळे उद्या 2 संघ जे सकाळी खेळणार आहेत माझ्यापर्यंत प्लीज वेळापत्रक पाठवा आपण. आणि उद्याची पहिली मॅच कुणाची आहे त्या 2 संघांना मी इथून नक्की संदेश देईन यूट्यूबच्या माध्यमातून जे ऐकत असतील. उद्या ठीक 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत सामना सुरू करायचा आहे वळ्या मॅचच्या दिशेने. तर उद्याचा सामना अनखरपाडा वर्सेस पिंपळोली. तर पारितोषिक बापसे संघासाठी आलेले. बापसे संघाने जर सामना जिंकला, मनोज आरज जे उपसरपंच आहेत केळली कोलमचे, त्यांच्याकडनं मिळतील 12 टी शर्ट. आणि नक्कीच बापसाई संघासाठी ही सुवर्ण संधी आहे. टी शर्ट मिळतील, भरपूर पारितोषिकही मिळतील. पण आता ज्ञानेश्वर शेठ बनकर याचकडून 1000 रुपये बापसाई संघाला. तर रुपेश आणि अजय, आता रुपेश आणि अजयला इथून एक फ्लाइंग स्टार्ट मिळून द्यावी लागेल. रिव्हर्स पहिलाच तडाका, स्वीच हिट, व्हाट फॅन्टास्टिक स्ट्रोक. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. बघूया पंचांचा इशारा काय येतोय आणि पंचांचा इशारा ते चौकार. दावा करायचे आहेत रुपेश आणि आदेशने मात्र आदेश दिला चेंडूला सीमारेषे बाहेर जाण्याचा आणि चेंडूने ते ऐकलं. 4 धावा आलेल्या आहेत. हा चेंडू सुरेख होता. पडल्यानंतर आत येतोय, जास्त गती नव्हती. गोलंदाज सूरज बॉलिंग मार्कवर. फार कमी उंची आहे पण महत्वाकांक्षा फार मोठ्या आहेत. इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि याच इच्छाशक्तीच्या बळावरती गोलंदाजी करतोय. आत्मविश्वास वाढला असेल बापसाईच्या गोलंदाजांचा, कारण फलंदाजांनी निराशा केली होती सुरुवातीला, पण शुभमने मोठी खेळी साकारली. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने आणि येतोय आणखीन एक चौकार मैदानावरती अंताडे संघासाठी. धावांवर 7 गडी बाद झाले होते. उद्या बघा अनखरपाडा आणि पिंपळोली अशी लढत असणार आहे. त्यानंतर नालिंबी वर्सेस पावशेपाडा, वाहुलीच्या अगेन्स्ट कांबा असेल आणि नांदब वर्सेस आपण पाहायला केस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली. यजमान वर्सेस पाहुणे अशी लढत असणार आहे अंतिम. या 4 संघांनी उद्या वेळेवर या. कुठल्याही प्रकारे दिरंगाई करू नका. इतकी भव्य दिव्य स्पर्धा, या स्पर्धेमध्ये शिस्तीचं पालन तुम्हाला करावं लागेल. बॉलिंग मार्कवर सूरज पुन्हा एकदा. हो फुलटा चेंडू ऑन साइडला उडवलाय. विकेट. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आणि आदेश सांगतोय तुम्ही मारलेत आम्ही सुद्धा मारणार. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तर कभी हमारी बारी. कारण आता इथून आदेश सांगतोय की तुम्ही नंतर मारले, आम्ही सुरुवातीला मारणार. डावाला अक्षरशः खिंडार पाडलं होतं बापसाईच्या, पण आदेश सारखा एक हिरो या मैदानावरती आला आणि त्याने मात्र एक विक्रम प्रस्थापित केला. पुढे आला, स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द विकेट. मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतायत. 2 धावा दरम्यान सहजतेने पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावपल करते पुढे जाते. आपण पाहतात 15 धावा करायच्या आहेत. 55 अजूनही 40 धावांची गरज आहे आणि 13.33 प्रति षटकामागे आवश्यक धावगती राखावी लागेल.
आणि लक्षात असू द्या, उद्या जो संघ वेळेवर येणार नाही, पहिला सामना अनखरपाडा आणि पिंपळी, जर नाही आले तर रनऐवजी बॉलची पॅनल्टी लागेल आणि बॉलची पॅनल्टी परवडण्यासारखी नसते. लक्षात असू द्या, एक वेळ 2 धावांची 4 धावांची पॅनल्टी परवडते. आता परवा जयेंद्र शेठ चषकमध्ये वाकणला 8 धावांची पॅनल्टी लागली, पण तरी सामना त्यांनी जिंकला. 2013मध्ये राष्ट्रवादी चषकमध्ये आपण पाहिलं तर पारगाव संघाला तब्बल 13 धावांची पॅनल्टी लागली होती. पण पॅनल्टी ही बॉलची असेल तर फार कठीण असतं, कारण एका चेंडूवरती काही घडू शकतं. 2 चेंडूची पॅनल्टी लागली, 2 चेंडूमध्ये 2 षटकार येऊ शकतात, 2 फलंदाज बाद होऊ शकतात, काहीही घडू शकतं. म्हणून बॉलची पॅनल्टी लावून घेऊ नका. आणि लक्षात असू द्या, ही स्पर्धा केएस जीवदानी क्रिकेट संघ मानिवलीचे अर्थातच निलेशभाई शेलार भाऊस आणि संजय दादा यांची ही स्पर्धा, आणि त्याचबरोबर त्यांचे जवळचे मित्र राजेश पाटील या त्रिमूर्तींनी या स्पर्धेची संकल्पना या ठिकाणी आणलेली आहे. त्यामुळे प्लीज वेळेचं भान ठेवू नका. कुणालाही तुम्हाला पॅनल्टी लावताना आनंद होत नाही, पण काही नियम असतात. जर तुम्हाला शिस्तीचं महत्त्व पटवून द्यायचं असेल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. बॉलिंग मार्कवर विकी येतोय, धावसंख्या 15, 40 धावांची गरज आहे. हा चेंडू ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाहीये. ठाऊक आहे बापसाहेब संघाला, आपण इथून 54 धावा जरी केल्या असल्या तरी त्याचा बचाव करावा लागेल. 22 रुपये धाव येते. पंचांची कामगिरी आजच्या दिवसामध्ये चांगली राहिलेली आहे आणि अंतिम सत्र, त्यामुळे पंचांचे आपण कौतुक करूया. शहापूर के आणबान शान ज्यांना आम्ही नेहमी म्हणतो असे मुन्नाबाई पठाण एक दिग्गज पंच, आणि दुसऱ्या बाजूला नायगाव दादर. नायगाव म्हटलं की स्वर्गीय सतीश धुळे यांची आम्हाला आठवण येते, आणि नायगाव म्हटलं की नक्कीच सतीश धुळे ची स्पर्धा आम्ही खूप वर्षापूर्वी कव्हर करण्यासाठी गेलो होतो, 3 ते 4 वर्षापूर्वी दादरच्या मैदानावरती. हा चेंडू बॅटची कडा आणि इथे फलंदाज बाद होतोय. ज्या विकेटची गरज होती तो विकेट प्राप्त केलाय विकीने. वाढत होता या मैदानावरती. आदेश मात्र खूप मोठी खेळी साकारेल, पण नियतीला ते मंजूर नव्हतं. गोलंदाज विकीला मंजूर नव्हतं. यष्टी रक्षक, यष्टांच्या मागे जो यष्टी रक्षक तिथे उभा होता सचिन, आणि त्यामुळे ते फलंदाज बाद झाला. मैदानावरती येतोय छगन 3ऱ्या क्रमांकावरती. छगनला लढावं लागेल, झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. शॉट ऑफ लेंथ होता, खराब चेंडू पण ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा आहे ते पंचांचा. अत्यंत योग्य निर्णय. जय पवार सर यांचं देखील कौतुक करायला हवं. आणि खूप जास्त बाउन्स असला, जर रेंजपेक्षा जास्त बाहेर असला, आवाक्याच्या बाहेर असला तर हा चेंडू नो असतो, आणि हेच पंचांनी पाहिलं. पुन्हा एकदा विकी, हा चेंडू ऑनसाईड खेळायचा प्रयत्न. आता मात्र कमबॅक करताना तृषाल गिरमकर सर, नायगाव नक्कीच सतीश धुळे, आणि त्याचबरोबर अजित मोहितीला कोण विसरेल, त्यांचे गुरु सतीश धुळे. आणि अजित मोहिते फार मोठं नाव आहे टेनिस वर्ल्ड क्रिकेट विश्वातला. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू उडवलाय आणि हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. उभ्या संकटांना आडवं करून उभं राहता आलं पाहिजे. चिरून अभेद्य कळांनाही त्यावर स्वार होता आलं पाहिजे. आणि या मैदानावरती दोन्ही बाजूला तोच संघर्ष, तीच जिद्द, तीच हिंमत आपण पाहतायत. आणि आता धावसंख्या 23 धावफलकावरती आहे. 55 करायचे आहेत, 32ची अजूनही गरज आहे. विकी पुन्हा एकदा, हा चेंडू उडवलाय पुन्हा एकदा ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जज करतायत, झेल त्या ठिकाणी
टिपला गेलाय, बघूया सेलिब्रेशन तर होतंय आणि अशा पद्धतीने फलंदाज होतोय बाद. लागतो मैदानावरती धक्का क्रमांक दुसरा अंताडे संघाला. शिल्लक आहेत बघा विजयासाठी हव्यात एकूण अजूनही 32 धावा. सामना अजूनही या ठिकाणी बॅलन्स आहे. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने बापसेने कमबॅक केलाय हा एक विक्रम आहे आणि हा विक्रम आम्हाला नक्कीच सांगायला नक्कीच आवडेल, कारण उद्याही आम्ही दुसऱ्या ठिकाणी स्पर्धा कव्हर करणार. जेव्हा अशी सिच्युएशन येईल तेव्हा शुभमच्या खेळीचा नक्कीच आम्ही उल्लेख करू, कारण 7 गडी बाद झाले 6 धावांवर. तिथून जो कमबॅक फार कठीण असतं. फार कमी खेळाडू असे असतात जे लढवई असतात आणि शुभम या संघाचा एक अनमोल हिरा आहे. या संघाचा तो बॅकबोन आहे आणि फक्त बॅटिंग नाही तर बॉलिंगमध्येही त्याने आज इम्प्रेस केलं. निर्धाव षटका फेकण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला. 4 गडी त्यांनी बाद केले. चेंडू ऑन साईडला वळवला हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक फार वेगाने धावतायत. फक्त दिशा दिली होती पण चूक घडली. चेंडूला आत ढकलता आला नाही. चेंडू जातो सीमा पार आणि हा येतोय संघर्षमय चौकार. अजूनही गरज असेल. अंतराळे संघ देखील हा छोटा संघ नाही, एक लढणारा संघ, एक झुंजार संघ आहे. ठाऊक आहे शेवटपर्यंत लढावं लागेल, कारण 55 धावा करायच्या आहेत आणि विजय मी नेहमी म्हणतो की तो मागून मिळत नसतो. मग राजकीय क्षेत्र असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे, तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि विजयासाठी संघर्ष करावा लागेल. दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू. एका बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष केला जातो, दुसऱ्या बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष. बॉलिंग मार्कवर येतो शुभम. आजचा दिवस ज्याने गाजवला तो शुभम. हा चेंडू ऑन साइडला. शुभमचा स्वागत केले या षटकाराने आणि या षटकाने धाव संख्या फुलते बहरते, वृद्धिगंत पोचते 33च्या घरामध्ये. आणि शुभमचं स्वागत षटकाने केले फलंदाज सतीशने. धाव संख्या 33 आणि विजयासाठी आता 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. चेंडूपेक्षा धावा दुप्पट आहेत. हा चेंडू ऑफ स्टंप वरती. चांगलं कमबॅक. मगाशी चेंडू आपण पाहिला तर मिडल स्टंप वरती होता, अगदी बॅटच्या रडार मध्ये आला, पण त्यानंतर सुरेख कमबॅक. शुभमला ठाऊक आहे कशा पद्धतीने कमबॅक करायचंय आणि भाऊसने देखील या सामन्याचा आनंद घेतलाय. भाऊसला देखील आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा शुभमने इथे 7 षटकार लगावले. हा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावे दरम्यान येते आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 34-21 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. क्षणाक्षणाला समीकरण बदलते. क्षणाक्षणाला इथे मात्र सामन्याचं चित्र बदलतं मैदानावरती. येणारे चेंडू 9 आणि करायचे आहेत आता विजयासाठी आपण पाहिलं तर 22-21 धावा. मैदानावरती सतीश रुपेश हे 2 फलंदाज खेळत आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. शुभमला ठाऊक आहे इथून या षटकामध्ये मला कमीत कमी धावा खर्च करायच्या आहेत. शुभमच्या षटकामध्ये जर आणखीन धावा आल्या, कारण 3 चेंडू त्याने 7 दिले आहेत आणि इथून जर आणखीन मोठे पटके आले तर शेवटच्या षटकामध्ये फार कठीण होऊन बसेल बापसे संघासाठी. 21 ची गरज आहे आणि 9 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला रुपेश. हा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंडचा अपील. या अपीलचा पंचांवर कुठलाही परिणाम होताना दिसत नाही
आणि अशा प्रकारे हा डॉट चेंडू, प्रत्येक डॉट चेंडू पराभवाच्या काहीमध्ये ढकलून देईल या अंतर्डे संघाला. प्रत्येक डॉट चेंडू मात्र बापसाई संघाच्या आशा पल्लवित करेल. प्रत्येक डॉट चेंडू विजयाची चाहूल या ठिकाणी देऊन जाईल या बापसाईच्या समर्थकांना. हा चेंडू समोर खेळतात लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तिथे चूक करतायत, झेल झालाय ड्रॉप. कॅच सोडले की मॅच येणारी वेळ ठरवेल. आणि मगाशीच आपण पाहिलं आज सकाळपासून कित्येक जीवनदानं दिली गेली आणि आता धावसंख्या धावपलकावरती आपण पाहता 36-19 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 7. सामना अजूनही बॅलन्स आहे. अंतडे संघही शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत या मैदानावरती संघर्ष करताना दिसेल. पुन्हा एकदा शुभम, हा चेंडू शुभमचा, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकदा पूर्ण करतायत. स्ट्राईक रुपेश कडेच राहील आणि अशा प्रकारे 3 षटकं संपन्न होत आहेत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहताय 37-18 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 18 धावा होणार का हा प्रश्न आहे. 6 चेंडूमध्ये 40 धावाही होताना पाहिलेल्या आहेत, पण 6 चेंडूमध्ये 60 धावा टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वास झालेल्या आहेत. कलकत्त्याच्या मैदानावरती याच कल्याण तालुक्याच्या सुहास पवारने केल्या होत्या 6 चेंडूमध्ये 60 धावा. त्यामध्ये भरपूर चेंडू नो होते आणि त्या नो चेंडूवरती षटकार आले होते, त्यामुळे 60 धावा. आणि त्याचबरोबर बांगलादेशच्या एक डोमेस्टिक क्रिकेटच्या लढतीमध्ये 4 चेंडूत 92 धावा झाल्या होत्या, त्यामध्ये 65 हे अवांतर धावा होत्या. सुजैन मोहम्मद जो बांगलादेशी क्रिकेटपटू, पंचांच्या निर्णयाविरुद्ध त्याने रोष प्रकट करत असताना चेंडू भरपूर वाईट फेकले आणि त्या खेळाडूवरती नंतर बॅन लावण्यात आला. म्हणजे 4 चेंडूमध्ये 92 धावा होण्याचा विक्रम झालेला आहे. तर क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आणि या खेळामध्ये क्षणाक्षणाला समीकरण बदलत असतं. तर बघूया येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आता करायचे आहेत 18 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. तर उमेश मामा हराडे याचकडून पारितोषिक असणार आहे 6. जर इथून अंतराळे संघाने सामना जिंकला तर 1100 रुपये देण्यात येतील. अंतराळे संघ संकटात सापडलाय, संकटमोचक हवाय. जो संकटमोचक शुभम बनला होता बापसाईसाठी, इथे रुपेश किंवा सतीशला संकटमोचकाची भूमिका इथे पार पाडावी लागेल. 18 धावा कराव्या लागतील आणि बॉलिंग मार्कवर सचिन, ज्या सचिनने खूप चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यात केली होती, तोच सचिन. 6 चेंडू 18ची गरज विजयासाठी. राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळतात, कॉपी बुक स्टाईल मध्ये एक तंत्रशुद्ध पुस्तकी सुसंस्कृत फटका. आणि 14 3 षटकार लगावल्यास 2000 रुपये. आमचे संजय दादा शेलार याचकडून बघा, दादाही खुश झालेले आहेत आणि आता 3 षटकार इथून मारले तर सामनाही जिंकू शकेल अंतडे संघ. आता 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. या रुपेशने आशा पल्लवित केलाय. हा रुपेश हा सामना जिंकून देईल का अंतडे संघाला? तो बनेल का संकटमोचक? त्याच्याकडे आहे गुणवत्ता आणि त्या गुणवत्तेला न्याय तो देईल का? हा चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत आणि या दरम्यान क्षेत्ररक्षक शुभम होते आणि स्ट्राईकला मात्र येतात फलंदाज सतीश. त्या सतीशच्या बॅटमधून एक षटकार आला होता, त्याने षटकाने अकाउंट ओपन केलं होतं आणि यावरून सतीशकडे मोठ्या फटके खेळण्याची ताकद आहे, क्षमता आहे. तो मात्र इथे बघूया काय करेल. 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4. संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य अस्ताला जाताना हा सामना अत्यंत हाय व्होल्टेज आणि गरमागरमी या सामन्यामध्ये पाहायला मिळते. रहस्य कायम, सस्पेन्स कायम, थरार कायम, रोमांच कायम आणि अजूनही निकाल येणं कायम. बघूया 4 चेंडू आणि करायचे आहेत विजयासाठी 13 धावा. सतीश कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये खेळतोय, तिथे चेंडूने घेतले अचानक उसळी. चेंडू जातो चौकार.
आवाज खूप चांगला आहे, गाणी खूप सादर करतायत, पण वाक्य कंप्लीट होण्याआधी गाणं सादर करतायत. त्यामुळे नक्कीच शुभम उद्यापासून ही चूक करू नका. उद्या दशरथ पाटील असतील, मी तुला प्रेमाने समजावेन, दशरथ पाटील समजावणार नाहीत. कधी काय बोलतील आणि ते रेकॉर्ड होणार, त्यांची क्लिप व्हायरल होईल आणि उद्या डान्सिंग अंपायर गोट्या येणार आहे. हो, या चेंडू हवेत मिस टायमिंग, झेलची शक्यता पण कठीण होता. आणि इथे काय घडतंय, पडल्यानंतर चेंडू वळतोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. बघूया इक्वेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आमचे स्कोरर आमच्या सोबतीला आहेत. नवनाथ गायकर. धावसंख्या झाल्यात 48. 7ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 2 चेंडू आणि 7 धावा. प्रश्न पडलाय बापसईला, काय करायचं. गोलंदाजाला कानमंत्र देतील, पण सचिन काय करणार बघूया. पण सतीश आणि रुपेशने खूप चांगली कामगिरी केली. दोघांमधली भागीदारी संघाला विजय प्राप्त करून देईल का. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. स्ट्राईकला उजव्या हाताचा फलंदाज सतीश, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण पाहिलेला आहे. सतीश लढतोय आपल्या संघासाठी. ही लढाई अस्तित्वाची आहे, सन्मानाची आहे, प्रतिष्ठेची आहे. ही लढाई आहे कौशल्याची. कारण इथून जो संघ जिंकेल तो संघ सुपर 4 मध्ये उपांत्य फेरीमध्ये पोहोचेल आणि त्या संघाला किमान एक पारितोषिक जरूर मिळेल. बघूया, बक्षीस पात्र ही लढाई आहे. एक सामना जिंकायचा आहे, फार महत्वपूर्ण ही लढत. येणारे 2 चेंडू आणि करायचे आहेत विजयासाठी 7 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र आणि डॉट येतोय. बापसईचे समर्थक जल्लोष करतायत. हा चेंडू मिडल झाला नाही. आता 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. षटकार मारला तर पराभव अटळ असेल अंतरडेचा, कारण या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग असा नियम आहे. इथून जर सचिनने एखादी चूक केली, असं होऊ नये बापसई संघासाठी, पण जर चूक झाली, एखादा अवांतर चेंडू आला, तर अंतरडेला पुन्हा एकदा संधी निर्माण होईल विजयाची. 1 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेसिंग आहे आणि या चेंडूने खरं तर अंतरडे संघाची चिंता वाढवली. डॉट चेंडू आलाय सचिन. हा चेंडू यावेळेस लॉफ्ट करताय, सरळ जातोय लॉंग ऑफला आणि अशा प्रकारे बापसई संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये, सुपर 4 मध्ये. वेल प्लेट बापसे आणि भाऊस कडनं तुम्हाला शुभेच्छा आलेल्या आहेत. संजय दादाकडनं शुभेच्छा, राजेश दादाकडनं शुभेच्छा येत आहेत. वेल प्लेट, बजाव डीजे.